नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे हे जे ब्लाऊज आहे, मी 32 इंच साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज इथे कटिंग करणार आहे. तर इथे बघा, इथे जे ब्लाऊजचं मेझरमेंट मी आधी घेऊन घेतलेलं आहे. तर हे सर्व ब्लाऊजचं हे ब्लाऊजवरून मी मेझरमेंट आधी घेऊन घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या मेझरमेंटने मी इथे ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. तर आधी मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण घेतलेलं आहे. तर मी इथे आधी अस्तर कट करून घेणार आहे. त्यानंतर त्यावरूनच मेन फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे दोन्ही कापड मी इथे घेतलेले आहे. मेजरमेंटसुद्धा घेऊन झालेलं आहे. आता ते मेजरमेंट एका मी बुक्सवर लिहून घेतलेलं आहे. आता त्या बुक्सवर लिहून घेतलेल्या मेजरमेंटवरून मी इथे माप लावून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे बघा अस्तर घेतलेला आहे आणि ह्या अस्तरला मी डबल फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे. आता इथे हे जे ब्लाऊजसाठी मी इथे 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे, कारण की या ब्लाऊजच्या बाह्या ज्या मला 11 इंचच्या शिवायच्या आहे, त्यासाठी मी इथे 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. तर इथे बघा, इथे 13 इंच लांबीचं हे ब्लाऊज आहे. तर मी इथे 1 इंच जास्त लांबी घेतलेली आहे. त्यानंतर शोल्डर हे इथे मी 5 इंच घेतलेलं आहे, कारण 14 इंचचं शोल्डर आहे. तर मी ते त्याच्या अर्धे 7 इंच आणि त्यामध्ये 2 इंच पुन्हा वजा करून घेतलेला आहे. म्हणजे मी इथे 5 इंचचं शोल्डर लावलेलं आहे. त्यानंतर मोंडा हा मी इथे 5.5 इंचचा लावलेला आहे. आणि इथे बघा, जे चेस्ट आहे ते 32 इंच आहे. तर मी इथे 32 इंचचा चौथा भाग करून 8 इंच आणि त्यामध्ये प्लस 2 इंच असं 10 इंचचं माप लावलेलं आहे. आणि जे गळ्याचं अंतर आहे, त्या गळ्याचं अंतर मी इथे 2 इंच घेतलेलं आहे. आणि गळ्याची जी लांबी आहे ती इथे 10 इंच घेतलेली आहे. म्हणजे गळा हा मला इथे 10 इंचचा शिवायचा आहे. तर 9.5 इंचचा गळा शिवायचा आहे, पण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण की आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. तर इथे बघा, तो मी इथे आकार जो डिझायनर गळा शिवायचा आहे त्याच्यानुसार मी इथे आकार नंतर कॅनव्हास लावून तो इथे आकार देणार आहे. तर सध्यापुरतं मी इथे अशा प्रकारचा आकार दिलेला आहे. त्यानंतर मागच्या 2 टक्ससाठी आपल्याला इथे 5 इंच अंतर सोडून वर 5 इंचवर टक्स करून घ्यायची आहे. तर इथे दोन्ही छोटे अर्धा इंचचे टक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर जे कंबर आहे ते इथे 30 इंच आहे. तर मी इथे 30 इंचची कंबर आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे इथे अशा प्रकारे इथे माप लावून घेतलेलं आहे. आता हा जो मागचा भाग आहे मी इथे कट करून घेणार आहे. तर इथे बघा, इथे जे मी मेझरमेंट लावलेलं आहे त्यानुसारच मी इथे हे जे अस्तर आहे ते कट करून घेणार आहे. आणि जे गळा आहे तो मी नंतर इथे कॅनव्हासने जोडून घ्यायचा आहे, म्हणून तो नंतर कट करून घेणार आहे. त्यानंतर समोरचा भाग मी इथे कट करून घेणार आहे. तर समोरचा भाग कट करण्यासाठी मी थोडा इथे कापड जास्त घेत आहे आणि फोल्डिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे हे जे ब्लाऊज आहे ते समोरच्या हुक्स शिवायचं आहे. तर त्यासाठी मी इथे बघा, हे जे मागचा भाग आहे त्या भागामध्ये अर्धा इंच मी इथे अंतर सोडलेलं आहे. आणि इथे लांबीला सुद्धा 2 इंच जास्त घेतलेलं आहे. आणि इथे बघा, इथे मी हुकसाठी अर्धा इंच अंतर आपल्याला सोडायचं आहे. आणि जे शोल्डर आहे ते तेवढं पुन्हा घ्यायचं आहे. आणि आपली जे चेस्ट आहे ते पण तेवढीच घ्यायची आहे. फक्त आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंच एक्स्ट्रा अंतर घ्यायचं आहे. आणि वरच्या साईडने जेवढं आपलं अंतर आहे मागच्या भागाचं तेवढंच घ्यायचं आहे. अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा मेझरमेंट लावायचं आहे. तर इथे जी मी अर्धा इंच अंतर हुक्स आणि आयपट्टी लावण्यासाठी सोडलेलं आहे त्याला मी सरळ लाईन करून घेतलेली आहे. त्यानंतर जे मोंडा आहे तो मी इथे 5.5 इंचचा घेत आहे. आणि जे अंतर आहे गळ्याचं ते 2 इंचचं घेतलेलं आहे. आणि त्यानुसार गळ्याची लांबी ही 7 इंच घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे चौकोन करून घेतलेला आहे. नंतर मोंढा पण मी इथे 5.5 इंचचा घेतलेला आहे. आणि चेस्ट आहे ते मी इथे 10 इंचची घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला 1 इंच यामध्ये सोडायचं आहे, म्हणून मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे मी 11 इंचची घेतलेली आहे. त्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपल्याला वरून शोल्डरपासून अर्ध्या भागामध्ये मोजून घ्यायचं आहे. आणि इथे वरून 10.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडने इथे 3 इंच अंतर सोडलेलं आहे. आणि इथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. वरून इथे आपल्याला
मोंढ्यापासून 6 इंचवर घ्यायचं आहे आणि इथे अर्धा इंच एक्स्ट्रा कापड सोडायचं आहे. अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे आणि जे खालचं अंतर आहे मी इथे 2 इंच अंतर इथे सोडलेलं आहे. अशा प्रकारे मी अंतर घेतलेलं आहे आणि हे जे आकार आहे प्रिन्सेस कटचा तो अशा प्रकारे आखून घेतलेला आहे आणि यानंतर हे मी कट करून घेणार आहे. तर इथे बघा, इथे जे आपलं कंबरचं माप आहे ते बरोबर इथे आलेलं आहे आणि इथे एक्स्ट्रा 1.5 ते 2 इंच कापड उरलेलं आहे. तर आता हे जे प्रिन्सेस कटचं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे कट करण्यासाठी बघा, इथे आतमध्ये थोडं आपल्याला अंतर 1 इंच कमी घ्यायचं आहे आणि इथे जे प्रिन्सेस कटचे जे दोन्ही भाग वेगळे करून घ्यायचे आहे आणि जो गळा आहे तो नंतर कट करून घ्यायचा आहे आणि हा आकार बरोबर व्यवस्थित द्यायचा आहे. तर हे बघा, इथे अशा प्रकारे मी इथे प्रिन्सेस कट हे दोन्ही भाग कट करून घेतलेले आहे आणि वरून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी अशा प्रकारे हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज इथे आकार कट केलेले आहे. आता यानंतर जे स्लीवच्या ज्या बाह्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर इथे बाह्यासाठी मी इथे उरलेला जो कापड आहे त्यामध्ये बाह्या करून घेणार आहे, बाह्या कापून घेणार आहे. तर आता बघा, इथे जो कापड आहे तो मी इथे 4 भागामध्ये फोल्ड करून घेतलेला आहे. आता इथे बाही बघा, तिथे बाही पुरत नाही तर मी इकडनं बाह्या काढत आहे, कारण की आपल्याला बाह्या आखण काढायची आहे आणि कुठल्याच प्रकारचं इथे पट्टी वगैरे लावणार नाही. तर बाहीची लांबी बघा, इथे 10 इंचची बाही शिवायची आहे तर मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे. तर मी 11 इंचची बाहीची लांबी घेतलेली आहे. त्यानंतर इथे गोलाई इथे 4.5 इंचची आहे तर मी इथे 4.5 इंच आणि प्लस तिथे 2 इंच एक्स्ट्रा म्हणजे मी 6 इंच घेतलेली आहे. त्यानंतर इथे 6.5 इंच घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी जी मोंडा आहे तो त्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 8.5 इंचचा मी इथे मोंडा घेतलेला आहे आणि इथे जे आकार आहे तो व्यवस्थित इथे दिलेला आहे आणि ही जी आता बाही आहे आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता मी हे जे ब्लाऊज आहे हे 32 इंच चेस्टचं साईजचं ब्लाऊज आहे. तर मी ते अशा प्रकारे इथे ब्लाऊज पीसवर आपल्याला डायरेक्ट कट करून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला पण अशाच प्रकारे जर कटिंग हवी असेल तर मी पेपरवर कटिंगसुद्धा आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.